आणि विपुल पाटील याच्याकडनं बक्षीस आलंय. या स्पर्धेमध्ये मालिकाबीर जर साहिल चव्हाण ठरला तर 1,000 रुपयाचे पारितोषिक विपुलकडनं आलेलं आहे. हार्दिक अभिनंदन विपुल, आपण आलात. या स्पर्धेची शोभा आपल्या येण्यानं वाढलेली आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं एक षटक फेकलंय, एक धाव खर्च केली, तो ठरलाय अनुतेश पाटील, मायरा 11 कळंबूच टीमचा गोलंदाज. चला नेक्स्ट सामन्याचं आपण समालोचन पुन्हा ऐकूया. जणवली कळंबुसरे आणि मोठीजी संघाचे संगणक या 2 षटकांचा सामना असेल. आपण त्वरित या जास्त वेळ घालवू नका. रायगड समालोचक असोसिएशनचे सिलेदार, आदर्शवत असं व्यक्तिमत्व, एक शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम करणारे आमचे परम मित्र रुपेशजी पाटील जनवली पेण यांचा आवाज आपण पुढच्या मॅचला ऐकूया. धन्यवाद. चला तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला अनुतेज. उगवता तारा आहे कलंबुसरे टीम कडून खेळतोय मायरा 11 कलंबुसरे आणि निश्चितच दीपक भोईर यांच्या पवित्र शुभस्ते हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जातो आहे. क्वार्टर फायनलचा सामना होता, अतिशय सुंदर लढत होती. खरं तर निश्चितच त्याचं खेळ मैदानावरती आपल्याला सातत्यानं फार छान पाहायला मिळालं. चला दोन्ही टीमला विनंती असेल, मोठी जुई टीम आणि तदनंतर मायरा 11 कलंबुसरे ही लढत प्रणय तांडेल याच्यासाठी भारत पाटील, प्रणित राऊत आणि शंभू बैलाचे मालक रोशन पाटील यांच्याकडून 500 रुपीज. प्रणित चला या प्रणय तांडेल. तर एकीकडे अजय आणि इथे आजच्या रजनीतील उपांत्य पूर्व फेऱ्या जिंकून आलेले 2 संघ आहेत. चला टॉससाठी दीपक भोईर यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय. महत्त्वपूर्ण लढत असेल. अगदी सुरुवातीलाच असं वाटलं होतं की मोठीजू आणि कळंबुसरे हे आजच्या रात्रीतील, आणि हे भाकीत झालं बरोबर रात्री 8:15 वाजता आणि तो सामना या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. टेल हेड काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू. सेमीफायनलचा सामना आहे, डू ऑर डाय आहे. जिंकल्यानंतर 1 चषक आणि त्या चषकावरती आपलं नाव कोरलं जाईल. खरं तर टीममध्ये काही बदल असेल? नाही, टीम तीच असेल. एक चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळणार आहे. कळंबुसरे टीमसोबत आत्ता या सीझनमध्ये काही खेळलात? नाही, फर्स्ट टाइम. पहिल्यांदा खेळतायत. एक चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळणार आहे. ऑल दी बेस्ट. दोन्ही टीमला दिल्या जात आहेत शुभेच्छा. जाऊया थेट मैदानाकडे. सेमीफायनलचा सामना डू ऑर डाय, करो या मरो, बापूजी देव ट्रॉफी 2026 मधील ही लढत आपण अनुभवतोय. जिंकणारा एका ट्रॉफीचा हकदार होणार आहे आणि मात्र परास्त होणारा संघ आज लांब लचक रात्रीचा एवढ्या वेळेपर्यंतचा खेळ खेळून या प्रतियोगितेला अलविदा करणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. आपण PTC लाईव्हच्या माध्यमानं पाहतोय बापूजी देव ट्रॉफी 2026 मधील अंतिम रजनीची सेमीफायनल. थँक्यू. कोलीवाडा कोपरोली दोन्ही संघाच्या संघनायकांना, कारण हा मला वाटतोय सामना हा फक्त 2 षटकांचा असणार आहे. याच्यानंतरच्या होणाऱ्या सर्व मॅचेस हे 2-2 षटकांचे असणार आहेत. टॉप 5 साठी क्वालिफाय होणाऱ्या आणि त्याच्यानंतरच्या सर्व होणाऱ्या या मॅचेस निश्चितच आपल्याला 2-2 अशा प्रकारच्या ओव्हरच्या पाहायला मिळणार आहेत. जाऊया कॉम्बॉक्सकडे. रुपेशजी पाटील सर.
चला गेम ऑन आणि या लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात. फलंदाज चला लगेच आपण मैदानामध्ये जायचं आहे. बाप्पा मोरिया 89-83 मोठी जुई बी आणि त्यांच्या विरोधामध्ये मायरा 11 कलंबुसरे. क्वालिफायर सामना आपल्याला पाहायला मिळते कारण दोन षटकांचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल आपल्याला. बाप्पा मोरिया 89-43 मोठी जुई बी आणि त्यांच्या विरोधामध्ये मायरा 11 कलंबुसरे. टॉस इथे मात्र जिंकलाय मोठी जुई टीमनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलाय. इथून दोनच बॉल द्या तिथे आणि चेक करून लगेच सामना चालू करायचा. मी जास्त वेळ घेऊ नका, बरेच सामने अजून आजच्या रात्रीतील बाकी आहे. चला चिरनेर आणि कोपरोली चला टॉस साठी या. लगेच टॉस घेतली जाईल. कोपरोली आणि चिरनेर 1 ओव्हरच्या आतमध्ये आपण जो मात्र पहिला कॅप्टन इथे उपस्थित राहील त्या आणि जर का दुसरा कॅप्टन उपस्थित नाही राहिला समोरच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. चला चिरनेर आणि कोपरोली टॉस साठी यायचं आहे. चला चिरनेर आले मला वाटतं. हॅलो. तत्पूर्वी या स्पर्धेला दयानंद चायनीजचे मालक सन्माननीय चंद्रकांतजी बैकर चिरनेर यांच्याकडनं 1100 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. मनापासून सन्माननीय चंद्रकांतजी बैकर चिरनेर दयानंद चायनीजचे मालक यांचं मनपूर्वक आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार मानतोय. टॉस घ्या लगेच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्या लगेच. तत्पूर्वी माजी सरपंच मोठीजुई दीपकदादा भोईर यांच्याकडनं तर या ठिकाणी मगाशी ज्यानं झेल सोडला खरं तर दर्शन पाटील तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. दीपक भोईर यांच्याकडून जर झेल पकडला तर दर्शनसाठी 500 कॅश 500 रुपयाचं कॅश प्राईज. प्रणय तांडेला स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आशिष पाटील. गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक आणि पहिल्या षटकीसाठी मात्र भरपूर सारा विश्वास दाखवला गेलाय कारण 2 षटकांचा खेळ असणार आहे आणि त्यासाठी मात्र इथून क्रमांक पहिला षटक इथे मात्र घेऊन आलेत. तनुज कोळी महत्वाचे गोलंदाज. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर पहिला बॉल आलाय डॉट. 12 बॉल मध्ये धावा बनल्या जातील किती. क्वालिफायर मॅच आहे. जिंकेल तो मात्र बक्षिसास पात्र होईल. 25,000 रुपये त्या मात्र टीमच्या नावावर जाताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे समर्थक मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या अगदी चारी बाजूला मात्र पाहायला मिळतात. अगदी आवाज येताना पाहायला मिळतो इथे. वाट बॉल साठी बॅटिंग टीमनं मात्र इथून DRS वापर केला चेक केलं जाईल. त्यांना माहिती आहे ना एक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी मात्र प्रत्येक गोष्ट टेक्निकल सिस्टम उपलब्ध आहे त्याचा परिपूर्ण वापर इथे मात्र केला जाईल. तुमच्याकडे एक DRS ही मात्र दिलाय त्याचा बॅटिंग टीमकडनं मात्र वापर करण्यात येते. फेअर डिलिव्हरी म्हणजे तुम्ही तुमचा रिव्ह्यू सिस्टम आता गमावलेला आहात बॅटिंग टीमनं. पहिला बॉल डॉट आलाय. महत्वाची मॅच क्वालिफायर मात्र मॅच पाहायला मिळतो इथे. आपण पाहायला गेलं तर कोण जिंकणार कोण होणार एका बक्षिसाचा पात्र त्यासाठी मात्र पाहायला मिळते. तनुज कोळी जाता मात्र चर्चेत राहिलेलं नाव अनेक वेळा मात्र पाहायला गेलं. आजच्या रात्रीमध्ये मात्र या गोलंदाजाने आपल्या नावाचा परिचय दिलाय. प्रणय स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतात. प्रणयची बॅट बॉल लागली तर मात्र धावा येतील परंतु क्षेत्ररक्षणाची सजावट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तिथे. क्रमांक पहिला षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र कडे उभे ठेवलेला आपण पाहायला गेलं तर प्रत्येक बॉल मागे मात्र गणित मात्र समीकरण मात्र मांडली जातात आपल्या बाजूनं. काशेत राहिले गेले तनुज कोळी. तनुज कोळी सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेलं तर आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर
काय गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळते. आपल्या नावाचा परिचय मात्र दिला जातोय. अगदी उत्तम उदाहरण सादरीकरण मात्र ॲज अ गोलंदाजीचं इथे मात्र पाहायला मिळतात. येते बॉल आतापर्यंत मात्र डिलिव्हरी केली तिथे चार बॉलमध्ये एकही धाव आली नाहीये. 12 बॉलमध्ये धावा बनवल्या जातील किती. कळंबुसरी टीम आज चांगला खेळ केलाय, परंतु या मॅच मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. लगातारचा 5वा इथून मात्र डॉट बॉल. मोठ्या मॅच मध्ये पहिला मात्र इथून मिडनवर हाताळण्याचे सादरीकरण मात्र केल्या जाईल का त्याची चर्चा पाहायला मिळते इथे. खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाहीये. हा बॉल जर का डॉट आला तर आजच्या रात्रीतील स्पर्धेतील पहिला मिडन ओव्हर इथं पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मात्र ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय काय नाहीये आणि पकडला गेलाय झेल. पहिला इथून मात्र मिडन ओव्हर श्री बापूदेव चषक 2026 मधील या रजनी मधील मात्र ज्यांच्या नावावरती जाताना पाहायला मिळतोय. बुलबाला सातत्याने निर्माण करणारा गोलंदाज तनुज कोळी मिडन ओव्हर तर हाताळतो आणि पहिल्या विकेटी प्राप्त करून दिल्या. फलंदाज बाद प्रणय बॅक टू डग आउट. दोन षटकांच्या सामन्यात जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. मी विनंती करीन दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहे. टॉस इथे मात्र घेतला जाईल. नेक्स्ट मॅच कोपरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरनेर. दोन्ही ती मॅच आपल्याला क्वालिफाय पाहायला मिळेल. तिथून जिंकणारा संघ सुपर 5 मध्ये जाईल, म्हणजे एक बक्षीस त्यांच्या नावावरती जाईल. चालू मॅच आपण पाहतोय क्वालिफायर आहे. जिंकणारा संघ थेट सुपर 5 मध्ये जाईल, म्हणजे ज्या क्रमांक 1 पासून 5 पर्यंत मात्र इथून बक्षीस आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी एक बक्षीस तर इथे मात्र नक्कीच त्यांच्या नावावरती जाईल. 25,555 रुपयाची मॅच आहे. जिंकणारा संघ मात्र थेट सुपर 5 मध्ये जाईल. त्यासाठी मात्र इथून अंतिम या 6 बॉलवरती ना तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. चांगला प्रयत्न करावा लागेल. चांगली खेळीबरोबर आपण पाहायला गेला तर आता इथून मागे काय घडलंय ना त्यापेक्षा आता काय घडवून आणायचं ते महत्वाचं आहे. बाउन्स झाला इथे मात्र पाहायला गेला तर हाताला झटका आणि बोटाला चटका देत बॉल सीमा पार. इथून मात्र पहिल्या धावा येतात चौकाराच्या स्वरूपामध्ये 4 आणि 4 न सुरुवात करताना मात्र पाहायला मिळत आहेत. उर्वरित इथे मात्र बॉलवरती धावा येतील किती त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. डीजे आता थोडा कमी वाजवा कारण वेळ नाही आहे आपल्याकडे. भरपूर सामने अजूनपर्यंत बाकी आहे. यशस्वी आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र सादरीकरण मात्र पाहायला मिळते. कळंबुसरे टीमचे समर्थकांनी मात्र आपल्या नावाचा अगदी डंका पेटवलाय. मायरा 11 कळंबुसरे त्या प्रेक्षकांकडे पर्यंत जाऊ. मोठी जुईकर तुम्ही तयार आहात का. आवाज चेक केला जाईल. कोणाचा आवाज आहे तो सामना जिंकेल. कोणता गाव जिंकेल आवाज पाहायला मिळेल. प्रेक्षकांचा आपल्याला पाहायला मिळते. मेन हेलिकॉप्टर शॉट इथे मात्र पाहायला मिळाला. ऑन साईडला ढकलून दिला. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न हो झाली आहे. दुसरी ही बघता धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 2 धावेने धावपलकावरती धावा 6 इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 6 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नाही आहे. त्याचमुळे ते थोडासा मात्र संकटामध्ये जरूर सापडला गेलाय. बॅटिंग करत असताना टीम मायरा 11 कळंबुसरे परंतु या टीमला माहिती आहे कमबॅक कसं करावं. मला स्क्रीनच्या इथे ब्लॅक स्क्रीनच्या इथे प्रेक्षक आमचे जे उभे आहेत त्यांना विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. दीपकजी भोईर यांच्याकडनं विनंती करण्यात आली आहे. चांगला बॉल एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धावेला दुसरीमध्ये रूपांतरित मात्र करण्यात आले. आता एका धावेवरती विश्वास दाखवले. मोठे फटके येत नाही आहेत. त्याचमुळे की काय अप्रतिमरित्या मात्र इथून सादरीकरण गोलंदाजीचं मात्र पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर मात्र ती धाक आणि तो मात्र इथून दरारा गोलंदाजाने मात्र सातत्य मात्र ठेवलं गेलं. गोलंदाजी मार्गवरती अजय भोईर नावे मात्र सातत्याने चर्चेत राहिले. टीम बाप्पा मोरिया
89-43 मोठी जुई बी सध्याच्या गडीला मात्र आपल्या नावाचा परिचय देताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर आणि विकेट क्रमांक दुसरी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. प्रतिम रिप्ले मध्ये पहा तुम्ही बॉल पडल्यानंतर अगदी हातभर वलवण्याची क्षमता अजय भुईर यासाठी ओळखले जातात ना. फलंदाजांना अक्षरशः समजलंच नाही. आउटस्विंग झाला थोडासा इथून मात्र आतून बाहेर निघणारा बॉल आणि अप्रतिम मात्र जिथे विकेट प्राप्त करून दिली ती खासियत राहिले गेले. विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्याने मात्र अजय भुईर यांच्याकडे मात्र पाहायला जातं. 8 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. टॉच झाला. नेक्स्ट मॅचचा आपण तयार आहे. चिरणे टीम टॉस जिंकलाय. अंतिम षटक आणि या अंतिम षटकातील अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा आलाय. थ्रो तर डायरेक्ट केलाय. जरूर मात्र पाहायला गेला तर एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न चांगला होता का विकेट आली असती कदाचित डायरेक्ट हिट झाला असता. जर बॅटला लागलाय का नो बॉल आहे परंतु बॅट की लेग बाईज. बॅटकट आहे की लेग बाईज आहे. नो बॉल आणि त्यानंतर मात्र आता फ्रीडचा बॉल पेस करण्यासाठी स्ट्राईक एंडला फलंदाज इथे मात्र पाहायला मिळत आहे. सुचित मात्रे 9+2 म्हणजे 3 धावा या बॉलवरती आल्यात. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. 11 धावा. DRS ची मागणी इथे मात्र करण्यात आली आहे. जरूर चेक केला जाईल. महत्वाची मॅच आहे. या मॅच पेक्षा मोठी मॅच नाही आहे का. तुम्ही जिंकला तर थेट सुपर 5 मध्ये जाल. आज भरपूर आयोजनाची चर्चा राहिली आहे. दमदार आयोजक मायक्रो मॅनेजमेंट गुरु आणि या स्पर्धेचे जनक आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रीतेजी पाटील साहेब. या स्पर्धेवरती परिपूर्ण लक्ष ठेवलं एक डॅक्सिंग व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर एक दमदार क्रिकेट खेळाडू आणि संयमाचं दुसरं नाव म्हणजे आमचे अमेदादा पित्रे साहेब आणि सगळ्यांना घेऊन सोबत जाणारे चंद्रशेखर ठाकूर आमचे अनिकेत दादा ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अक्षय दादांनाही पाहतोय आपण. त्यांचे मोठं योगदान या स्पर्धेत. नो बॉल. आता येणारा पुढचा बॉल फ्रीडचा. धावा आल्या त्या षटकामध्ये आतापर्यंत 11. पहिला षटक मिडन ओव्हर रायरा होता. त्याच्यानंतर मात्र धावा बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला गेलाय. काय फटका मात्र पाहायला मिळाला. क्लास आणि क्लासिकल लांब लचक मात्र बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा येतील मात्र इथे 6 षटका. सत्र समाप्त झालंय. आता इथून 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी हव्या आहेत 18 धावा.
काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. जिथून पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात. चला चला, एवढा वेळ नाही आहे आता आपल्याकडे. प्रत्येक मॅच कनेक आता मीटिंग घेऊ नये मी विनंती करेन. मोठी जुईकर आपण लगेच मैदानाच्या बाहेर या. त्याचबरोबर विनंती करेन कलंबुसरी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. चला इथून. आणि त्याचबरोबर पिरकोन, जासे आणि ट्रॉम्बे आमच्या आयोजकांबरोबर संपर्क करा. कॅप्टन आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये या. ट्रॉम्बे, कोलीवाडा, पिरकोन आणि जासई या तिन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. मॅच गरम झाली आहे. मॅच पाहायला गेलं तर दोन्हीकडे आहे. चला, मायरा इलेव्हन कलंबुसरे टीमचे समर्थक कुठे आहेत? कलंबुसरेकर, आवाज नाही. आवाज आलाय. कलंबुसरे आवाज नाही. एकत्र सगळ्यांचा एकदाच आवाज आला पाहिजे. कलंबुसरे आवाज. हा गावाचा आवाज आहे. मायरा इलेव्हन कलंबुसरे आणि कलंबुसरेकरांचा आवाज ऐकल्यात. आता आपण जाऊया. मोठी जुई समर्थक, मोठी जुईचे आवाज. त्यांची ताकद आहे. दोन्ही समर्थक मगदा अगदी ठासून मैदानामध्ये आलेले आहेत. इकडून तर अगदीच अनोखा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. हे गावाच्या क्रिकेट बरोबर जोडलेली नावं सातत्याने मात्र बरोबर येत असतात. यशस्वी आयोजनाचं उत्तम उदाहरण, आयोजनाचे उत्तम उदाहरण सादरीकरण. रुपेश सर, दोघांचे होम ग्राउंड आहे, म्हणजे दोघांची प्रॅक्टिस याच ग्राउंडवरती असतोय. कळंबुसरी आणि मोठी जोई अखेच्या अंतरावरती असणारी गावं आज पाहायला गेलं तर. आणि नितेजी पंडित सर, आपण पाहायला गेलं तर तुमचंही गाव आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं. आणि त्याच गावातून तुम्ही बिलॉंग करता. आणि आज मी मराठी मैदान मोठी जुई या मैदानामध्ये ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. पहिला फटका इथे मात्र पाहायला गेला तर कव्हरला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगानं मात्र जाताना पाहायला मिळतात. एकदा पूर्ण झाली आहे. मॅच हाय व्होल्टेज इथे मात्र पाहायला मिळेल. एका बॉल मागे तुम्हाला मात्र टायांचा कडकड 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 कडकडाट पाहायला मिळेल. शिट्ट्यांचा आवाज पाहायला मिळेल. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला रंगताना पाहायला मिळणार आहे. कारण इथून विजयाची मॅच आहे. जो विजय होणार आहे तो होणार आहे मात्र एक बक्षिसास पात्र क्वालिफाय मॅच आहे. प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे. खेळाडू मैदानामध्ये मात्र डेरे दाखल झालेत. बनवायचे त्यांना 12 बॉलमध्ये 18, आता मात्र बनवायच्यात 11 बॉलमध्ये 17. आयुष पाटील आपल्याला पाहायला मिळतात येते. आणि त्याचबरोबर मंगेश पाटील ही जोडी मैदानामध्ये जरूर गेली आहे. आईट फॅक्टर बेमरसाठी मात्र चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर आली आहे. नो बॉल. आईट फॅक्टर पाहायला मिळाला म्हणजे 1+1 2 धावा आणि बॉल येणार आहे फ्रीट. परिपूर्ण मात्र पाहायला गेलं तर आता बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मात्र बाजूने जाताना पाहायला मिळतोय. फ्रीटचा बॉल. परेश पाटील कशा पद्धतीने इथे मात्र अक्षयला पाहतोय इथे आपण.
मंगेशानं स्ट्राईकला पाहायला मिळत तिथे. खूप छान आहे खेळाडून मात्र आजची रात्र मात्र गाजवले गेले. टायनचा आवाज जरूर मंगेशसाठी झाले आहेत. धावा येतील का? कारण तो गोलंदाजीसाठी मात्र तेवढे ताकदवान गोलंदाज वापर केला जातो इथे. रोहनला पाहायला गेलं तर हो 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 हो, जर का हा झेल झाला असता ना तर मात्र या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट झेल जॉन टी रोडस यांची आठवण करून देणारा पाहायला मिळाला असता. बॉल स्किड झाला, जीवदान मिळालंय मंगेश पाटील या फलंदाजांना. धावाली एका धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 3 धावा. मॅच परिपूर्ण मात्र बनवावेला गेला. पण पाहायला गेलं तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाही आहे. एखादा मोठा फटका आला जरूर तर मात्र पाहायला गेलं तर मागच्या मॅच प्रितेश पाटील पाहायला गेलं तर सर मिडन ओव्हर पहिला ओव्हर आला तर त्याच्यानंतर मात्र 17 धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये. कव्हरला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. अगदी चांगला क्षेत्ररक्षणाचा नजराणा मात्र सातत्याने हे खेळाडू मात्र दाखवत असताना पाहायला मिळतात. आता थंडीची थोडीशी मात्र झुलूक येताना पाहायला मिळाली. आनंद घेत असताना अगदी क्रीडा रसिक मात्र पाहायला मिळतात. प्रचंड गर्दी मात्र मैदानामध्ये आत्ताही मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. कारण दोन्ही गावं शेजारची अगदी हक्केच्या अंतरावरती असणारं उरण तालुका औद्योगिकीकरणाकडे गेला. त्याच्यानंतर गावाचं गाव पण मात्र प्रत्येक गावाने ठिकवलंय. त्याचं उत्तम उदाहरण आपण सातत्याने मात्र पाहत असतो. चांगला बॉल इथे मात्र पाहायला घेत गॅप शोधून काढली आहे. बॉल मात्र चाललाय, हाताला झटका आणि बोटाला दिलाय झटका. बॉल सीमा पार. अप्रतिम मोठी जुई याचं समुद्र संगीत मात्र इथे जरूर आपण ऐकलात. आणि पाहायला गेलं तर मात्र या आल्या धावा 4. अल्टी पलटी गेम मात्र होताना पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. समोर गोलंदाज आहेत. हो आणखी एक चांगला बॉल ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेला. बॉल चाललाय लांब लांब लांब. आता या षटकारानं समीकरण मॅच अल्टी पलटी झाली आहे. येणारे 7 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. 14 धावा धावपलकावरती लागल्यात. हेच तर क्रिकेट आहे ना. आता आवाज आला पाहिजे. मोठी जुईकर आवाज. टाया टाया शिट्या टाया शिट्या. मोठी जुई. अरा खतरनाक. हाताला झटकाने प्रत्येक दिला, बोटाला चटका. बॉल सीमा परीक्षेजवळ अडवला गेलाय जरूर तिथे, परंतु धावा इथे कंप्लीट केलीत. 1 2 3 साज बाज तास स्कोर झाला इक्वल. आता मात्र 7 बॉल आणि विजयासाठी 6 बॉल आणि विजयासाठी 1 धावेची गरज. काय कडक मॅच बनवली गेल्या. कौतुक करावं लागेल तिथे. मात्र आपण पाहायला गेलं तर 5 बॉल मध्ये 14 ची गरज. यस डीजे. चला संध्याकाळपर्यंत सकाळ होईपर्यंत सत्यनारायणची गाणी ऐकायला मिळतील आपल्याला डेफिनेटली. आता विजयासाठी 1 धावेची गरज आहे. 6 बॉल. ग्राउंडच्या आतमध्ये कोणीही जायचं नाहीये.
प्लेअरने सुद्धा जायचं नाहीये. त्याग केलाय, संघ जिंकलाय. बाप्पा मोरया 89-43 मोठी जुई बी. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. श्रेयश पाटील यांनी काल सांगितलं होतं की आम्हाला उद्या मोठा खेळ करायचा आहे, म्हणून मी आज रात्री काही येणार नाहीये. आणि यस डेफिनेटली चांगला खेळ, बक्षिसास पात्र संघ झालाय. 1 क्रमांकापासून 5 क्रमांकावरती मात्र पोहोचलाय. एकदम 25,555 रुपयाचं